भाजपा उमेदवाराने दिली देवणी तालुक्यातील मतदारांना भेटी। देवणी, सावरगाव, वडमुरंबी, दवणहिप्परगा, वलांडी, धनेगाव येथे धावती भेट। भारतीय जनता पक्षाचे लातूर लोकसभेचे उमेदवार सुधाकर श्रंगारे यांची बुधवारी देवणी तालुक्यात प्रचार फेरी काढण्यात आली। उमेदवारांनी कार्यकर्त्यांसमवेत तालुक्यातील देवणी, सावरगाव, वडमुरंबी, दवणहिप्परगा, वलांडी, धनेगाव येथे विजयी संकल्प रथाने दाखल होऊन गावात बाजारपेठेत पायी चालत मतदारांच्या भेटी घेतल्या। ठिकाणी या शहरामध्ये आपले उमेदवारांना पूर्ण या मार्केटमध्ये सर्वांचा आशीर्वाद घेतलेत। सर्वांचा मतदान रूपी आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी सर्वांना हात जोडून विनंती केलेली आहे। मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये आपला देश सुरक्षित राहण्यासाठी, आपल्या देशाची ताकद वाढवण्यासाठी यावेळी वलांडी येथे श्रंगारे यांचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। वलांडी बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांसह पायी चालत जाऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विजयी घोषणा दिल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सुधाकरराव श्रंगारे साहेबांचा, माजी भैया पाटील निलंगेकर साहेबांचा। दुष्काळ निवारण आणि रेल्वेचे प्रश्न आहेत, डॅमचे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे। त्यासाठी मी माझा हा जिल्ह्याच्या समोरचा जो विकास उठलेला आहे तो मी कमी करण्याचा प्रयत्न करत आहे। सध्या पाण्यासाठी जिथं जिथं तुम्ही जाल तिथं पाण्याची टंचाईच तुम्हाला दिसून येत असेल। हो, पण नॅचरल तो दुष्काळ आहे। ॲक्च्युली सरकारचं हे नाही आहे। सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, पण वरणच आपल्या निसर्गाची निसर्गाकडून बारिश न झाल्यामुळं आपल्याला पाण्याची टंचाई भासत आहे। जे काय मी फिरत असताना जे काय पाहिलं, हा विकास पाहिला देवणीचा, खूप अत्यंत चांगला वाटला मला। त्या ठिकाणची बाजारपेठ चांगली वाटली आणि इथं वलांडी येथे खूप मोठा बाजारपेठ बघायला मिळाली, तर मला खूप आनंद झाला। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातुरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सभापती संजय दोर्वे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, पृथ्वीराज शिवशिवे, अजित माने, दगडू सोळुंके, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बालाजी बिरादार, माजी उपसभापती तुकाराम पाटील, महेश सज्जन शेट्टे, सुधीर भोसले यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते। लातूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले। औसा तालुक्यात 4 जनावरे ठार। लातूर शहरासह जिल्ह्याला गुरुवारी सायंकाळी अवकाळी पावसाने झोडपले। जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि अचानक आलेल्या पावसाने सर्वांची तारांबळ उडाली। औसा तालुक्यात वीज पडून 4 जनावरे दगावली आहेत, तर जिल्ह्यातील काही भागात गारांचा पाऊस देखील पडला। पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता। औसा तालुक्यातील भेटा येथील शेतकरी गोरोबा विश्वनाथ हजारे यांच्या 2 गायी वीज पडून मरण पावल्या आहेत, तर हिप्परगा कवळी येथील दादासाहेब साहेबराव पाटील यांची 1 म्हैस मरण पावली आहे। किल्लारी पासून जवळच असलेल्या पारधेवाडी येथील शेतकरी व्यंकट बळीराम साखरे यांच्या बैलाचा वीज पडून मृत्यू झाला।
देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या. धन्यवाद.